या वर्षीच्या नवरात्री उत्सवामध्ये मी एकविराईच्या दर्शनाला गेले होते. तर टू व्हीलर काढली, पेट्रोल फुल केला आणि निघाले लोणावल्याच्या दिशेने. आम्ही आगरी लोकांना आई माऊलीच्या दर्शनाला जायला कुठलाच कारण किंवा कुठला सणसूद लागत नाही. उठलो, इच्छा झाली की निघालो. तर खूप सुंदर असं गेट सजवलं होतं आणि खूप गर्दी होती कारण नवरात्रीचं 5वा दिवस होता. पण टू व्हीलर असल्यामुळे आमची ट्रॅफिकमधून आमची लगेच गाडी निघाली आणि ॲक्च्युली VIP दर्शन चालू होतं. त्यामुळे ही जी नॉर्मल लोकांची लाईन होती ती खूप स्लो पुढे सरकत होती. तरीसुद्धा 1-1.5 तासात छान असं दर्शन झालं आणि खूप लोकांच्या असं अंगात वगैरे येत होतं. मला तर खूप भीती वाटली ते बघून. पण हळूहळू करून लाईन पुढे जात होती आणि दर्शन आमचं पटकनच झालं. टेक वगैरे काही घेता नाही आलं. पण नेक्स्ट टाईम मे बी मी सणासुदीच्या दिवशी नाही येणार कारण मनसोक्त दर्शन नाही घेता येत. आणि आईचा गाभारा खूप सुंदर सजवला होता. बघा तुम्ही, फुलांनी खूप डेकोरेट केला होता. वरती काही मला टेक्स घेता नाही आले, त्यामुळे मी पायथ्याशी आलो आणि इथे निवांत बसलो. थोडेफार व्हिडिओज वगैरे घेतले आणि आई माऊलीचं मनसोक्त दर्शन घेतलं आणि निघालो घराकडे. तर निघता भूक पण लागली होती, त्यामुळे हा स्पॉट जो आमचा नेहमीचा खायचा स्पॉट आहे ते खूप सुंदर वडापाव, मंचुरियन, कांदाभाजी भेटतं, खूप टेस्टी लागतं. यावेळेस आम्ही मिसळपाव खाल्लं आणि असं काही आमचा दिवस एंड झालं. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.